सई दिसायला सुंदर आणि गरीब मुलगी होती. तिचे लग्न तिच्या बाबांनी मुंबईत राहणाऱ्या मोहनसोबत लावून दिलं होतं. मोहन हा मुंबईमध्ये एका मराठी शाळेवर शिक्षक होता. सोबतच तेथील जवळच्या एका दुसऱ्या शाळेवर सई पण शिक्षिका होती. सईचे नवीन लग्न झाल्या तिची सासू तिच्यासोबत व्यवस्थित वागायची. तिला आपल्या मुलीप्रमाणे समजायची. पण जसजसे दिवस जायला लागले तसतसं सासू सईला जास्तच त्रास द्यायला लागली. एके दिवशी सकाळी सर्व लोकांचा नाश्ता झाला आणि घरातील जे लोक कामावर जाणार होती ती निघून गेली. सई घरचे काम आवरूनच शाळेमध्ये मुलांना शिकवायला जायची. त्यामुळे ती आपल्या घरच्या कामात व्यस्त होती. तेवढ्या सासू तिच्यापाशी आली आणि तिला म्हणाली, सई, आज तू शाळेवर जाऊ नकोस, सुट्टी घे. आज माझी मुलगी आणि तिचा नवरा येणार आहे. तेव्हा सई म्हणाली, आज मी सुट्टी घेऊ शकत नाही, कारण मुलांचे वार्षिक पेपर चालू आहेत आणि त्यासाठी मला शाळेत जाणं गरजेचं आहे. तेव्हा सईची सासू तिच्यावर रागवली आणि तिला म्हणाली, तुझी शाळा तर रोजच चालली आहे, पण आज माझी मुलगी आणि माझा जावई येणार आहे, तर त्यांचा पाहुणचार कोण करणार? सई आपल्या सासूबाईंना म्हणाली, तुम्हाला विनंती करते सासूबाई, मला आता शाळेमध्ये जाऊन द्या. मुलांची परीक्षा आहे, त्यांचे नुकसान होईल आणि माझं पण जाणं गरजेचं आहे. सईच्या सासूला तिचा राग येत होता. ती म्हणाली, तुझं तर हे दररोजच चालू आहे. जवाबी माझं कोण पाहुणे येणार आहेत, तर तुझं त्याचं वेळेचं नेमकं शाळेमध्ये महत्त्वाचं काम असतं. तेव्हा सासू म्हणाली, तुला जायचं आहे तर जा, पण याचा संध्याकाळी परिणाम काय होईल ते फक्त ध्यानात ठेव. एका प्रकारची धमकीच तिच्या सासूने सईला दिली. पण सईला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जास्त काळजी होती, कारण त्यांची वार्षिक परीक्षा होती. तिला जाणं गरजेचं होतं. त्यामुळे तिने घराचा उंबरा ओलांडला आणि शाळेच्या दिशेने निघून गेली. तेव्हा पाठीमागून सासूबाई तिला म्हणाली, अजून पण विचार कर, माघारी पाय फिरव, संध्याकाळी फार विपरीत परिणाम घडेल. पण सई त्यांच्या बोलण्याकडे ध्यान न देता शाळेत निघून गेली. दिवसभर शाळेमध्ये सईच्या मनात हाच विचार की संध्याकाळी गेल्यावर आता नवरा काय म्हणेल आणि घरी जाऊन मला त्यांची उठाठेव करावी लागणार, जेवण बनवावे लागणार, भरपूर काही काम करावे लागणार. सई जरी शाळेत होती तरी तिचं मन मात्र घरीच फिरत होतं. संध्याकाळी शाळा सुटली आणि सई शाळेतून घरी आली. ती घरी येताना मनातून घाबरत होती, सासू काय म्हणेल आणि नवरा काय म्हणेल. सईला घरी हजर राहायला शाळेतून उशीरच झाला होता. ती दरवाजापाशी पोचली तेवढ्यात तिचं ध्यान तिच्या लहान नणंदवर आणि सासूबाईंवर गेलं. त्या दोघी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यात सई त्यांना न काही बोलता तिच्या खोलीत घुसली. नंतर स्वयंपाकघरात जाऊन नंदेसाठी जेवण बनवायला सुरुवात करू लागली. इकडे बाहेर हॉलमध्ये बसून सासू आणि तिची नणंद सईच्या बाबतीत एकमेकींना चुगल्या मारत होत्या, तिची बुराई करत होत्या. सासू तिच्या मुलीला म्हणाली, तू येणार आहे म्हणून नाही हिला सकाळी सांगितलं होतं, तरी पण ही घरी थांबली नाही. बाई, नणंद पण तिच्या आईला म्हणाली, बघ की आता आली की मी आहे तर बसली, या तरी पण बुरखा मारून किचनमध्ये गेली, पण मला बोलली पण नाही आणि माझ्याकडे बघितलं पण नाही. कशाचा बाई इतका घमेंड आहे, नोकरी करते म्हणून काय? त्याचं सईला टोमणे देणं चालूच होतं. सई आपलं गपचूप किचनमध्ये काम करत होती. सईचं काम संपत आलं तेवढ्यात नणंदने जाणून बुजून तिला तिच्या मुलीसाठी मुद्दामून खीर बनवायला लावली. तर सई तिला काही न बोलता खीर बनवू लागली. स्वयंपाक झाला तेव्हा सई बाहेर आली आणि तिच्या नणंदला म्हणाली, ताई, थोडंसं जेवण डायनिंग टेबलपर्यंत आणायला मला मदत करता का?
तेवढ्यात सासू म्हणाली, माझी मुलगी मला भेटायला आली आहे, तुला कामात मदत करायला नाही. आणि असेही ही पाहुणी आहे, तिला काम करायला सांगायला तुला लाज वाटत नाही का? तेव्हा सई बाहेर दरवाजात येऊन म्हणाली, सासूबाई, मी त्यांना काम करायला सांगत नाही, मी फक्त हे जेवण बनवलेलं डायनिंग टेबलावर आणण्यासाठी त्यांची मदत मागत आहे. तेवढ्यात सासू आपल्या मुलीकडे बघून म्हणाली, बघितलं का हिचा नखरा, आज ही तुला जेवण डायनिंग टेबलवर वरून सांगते, परत जेवण झाल्यावर भांडे धुवायला सांगेन. तेवढ्यात गौरीची नणंद आपल्या आईला म्हणते, आई, तू दादाला का सांगत नाही या गोष्टी की वहिनी अशी करते घरात, म्हणून एकतर मी किती दिवसातून आली, तुझ्यापाशी 15 दिवसातून आज आली, मी महिन्यातून फक्त तुझ्याकडे 2 चकरा मारते आणि त्यात पण मला वहिनी काम सांगते. तू दादाकडे तक्रार कर बरं. तिची आता मात्र सासूला खूप राग आला. तिने मुलगा मोहन आला या सईबद्दल तक्रार केली. मोहनने पण खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेतलंच नाही. त्याला पण आपल्या बायकोचं आपल्या बहिणीसोबत असं वागणं आवडलं नाही. तो सईला म्हणाला की जनाची नाही तर थोडीफार मनाची लाज ठेव. माझी बहीण काय सारखी येते का माझ्या दारी? ती फक्त महिन्यातून 2दाच येते आणि त्यात पण तू तिला काम सांगते. सईने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मी काम सांगत नव्हती, मी फक्त बनवलेलं जेवण डायनिंग हॉलमध्ये टेबलवर आणण्यासाठी त्यांची मदत मागत होते. ते पण त्या नाही म्हणाल्या असत्या तर मी त्यांच्यावर जबरदस्ती केली नसती. पण मध्ये सासूबाईचं टोमणे देणं सुरू झालं. मोहन सईला म्हणाला, सई, तुझी जीभ आज लयच चराचरा चालायला लागली, जरा तुला एकदा हाताखालून काढावंच लागेल. आता मात्र सईला पण आपल्या नवऱ्याचा राग आला. ती त्याला म्हणाली, मी दिवसभर काय झोपा काढत नव्हती, मी पण दिवसभर मुलांना शिकवून आले. संध्याकाळी आले की काम सुरू झालं. ते रात्री झोपेपर्यंत माझं काम चालू असतं. सकाळी पण उठल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत कामच असतं. आणि तुम्ही तर सकाळी आरामशीर उठता आणि नाश्ता करून शाळेवर जाता. परत शाळेतून आल्यानंतर सासूबाई पाणी घे, चहा घे असं म्हणून तुमची खातिरदारी करतात. पण मला असं म्हणणारं आहे का कोणी? घरात वरून काम करून पण मला तुमचं आणि सासूबाईंचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तेवढ्यात सासू म्हणाली, मी सकाळी जाऊ नको म्हटलं होतं तरी पण गेली. जाता जाता मला म्हणाली की मी लवकर माघारी येईल आणि कामं करीन. तरी पण हिने जाणून बुजून शाळेमध्ये माघारी येण्यासाठी उशीर केला. तर सई म्हणाली, मी मुद्दाम उशीर केला नाही, शाळेमध्ये अर्जंट मीटिंग होती त्यामुळे मला उशीर झाला. तरी पण मी येऊन संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर सगळ्यांचे जेवण बनवले. मी आज दिवसभर पण काय खाल्लं नाही आणि घरी आल्यावर पण काय खाल्लं नाही, कारण मला वेळच भेटला नाही. मी इतकं काम करून पण तुम्ही जर मला मुद्दामून तू आली नाही आणि काम चुकार म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. नंतर सईने आपल्या नवऱ्याला समजावून सांगितलं की मी जेव्हा पण तुमच्या बहिणीच्या घरी जाते, पाहुणे म्हणून घरी जाते, तर मी त्यांना त्यांच्या घरात प्रत्येक कामात त्यांना मदत करते. त्यांनी काही काम सांगितले तर खुश होऊन ते मी काम करते. जर मी एवढं करत असून मी जर त्यांना इथे आल्यावर थोडंसं काम सांगितलं तर इतका राग येतो. यावर मोहनचे डोळे उघडले. तो आपल्या आईला म्हणाला, आई, जर सई फक्त किचनमधून जेवण आणून डायनिंग हॉलमध्ये ठेवायलाच मदत मागत होती तर काय त्याच बिघडलं? आणि आई, मी घरात जेवढे पैसे कमवून आणतो तेवढेच पैसे सई पण कमवून आणते. मी कामावून आल्यापासून ते कामावर दुसऱ्या दिवशी सकाळी जाईपर्यंत आराम करतो. पण सई शाळेतून आल्यापासून ते दुसऱ्या दिवशी शाळेत जाईपर्यंत सकाळ संध्याकाळचे काम करते आणि शाळा पण बघते. तर मग आपण पण सगळ्यांनी मिळून तिचा विचार केला पाहिजे.
त्यानंतर सासूबाईचे डोळे उघडले आणि तिला तिची चूक कळाली. सासूबाई, चूक कळाली पण आपली किंमत त्यांना कमी होऊ द्यायची नव्हती. कारण मी माझ्या सुनापाशी माझी हार का मानून घेऊ असं त्यांचा विचार होता. पण ह्याच गोष्टी तिथे बाजूला असलेल्या सईचा नंदावा ऐकत होता. सईचा नंदावा पुढे येऊन म्हणाला की सासूबाई, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. खरंच काय, खोटं काय, चुकी कुणाची आहे? तुम्ही चुकत आहे सासूबाई. सासूबाई, सई बरोबर बोलत आहे. सईच्या नंदाव्याने पण सईला साथ दिली. तो म्हणाला, इतके पैसे कमावणारी सून जर इतके सारे काम करत असेल आणि तरी पण तुम्ही तिला टोमणे देत असाल, तर तिची इज्जत करत नसाल, तर मी तुमच्या मुलीसोबत माझ्या घरी कसं वागावं पाहिजे? कारण तुमची मुलगी तर कुठे कामालाही जात नाही आणि घरातले काम करत नाही. मग आता तुम्हीच सांगा की मी तुमच्या मुलीला कशी वागणूक देऊ? आपल्या जावायचे हे बोलणे ऐकून सईच्या सासूला झटका बसला. ती म्हणाली की जावई बापू, चुकलं माझं, मला माफ करा. मी इथून पुढे सईला त्रास देणार नाही. आणि सईला म्हणाली की जशी मला माझी मुलगी आहे तशीच तू पण माझी मुलगी आहे. तेव्हापासून सासूबाईंनी सईला त्रास देणं थांबवलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.